हॅलो, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहा. श्री स्वामी समर्थ. आता मे महिन्याच्या उन्हाळ्या सुट्टीमध्ये आपली मुलं सतत खेळत आणि मोबाईल बघत बसतात आणि आपणही असं म्हणतो की जाऊ दे, खेळतोय ना, जाऊ दे, मोबाईल बघतोय ना, जाऊ दे, असंच म्हणून आपण सोडून देतो. पण मी या उन्हाळ्या सुट्टीमध्ये थोडं थोडं करून मी माझ्या मुलीला असं जेवण बनवण्यास शिकवलेलं आहे. आपण कसं पीठ मळून घेतो, कशा पद्धतीने चपातीसाठी छोटे छोटे गोल बनवायचे, कशा चपाती लाटायच्या, हे मी तिला हळूहळू हळूहळू असं शिकवत होते. अख्खा उन्हाळ्या सुट्टीमध्ये तिला हे शिकवणे झाल्यानंतर आज ती एकदम प्रिपेअर झालेली आहे. दररोज मी थोडंसं तिला शिकवत होते आणि आज तिने असे सर्व चपाती वगैरे बनवण्याचं शिकलेले आहे. ही चपाती तिने स्वतः लाटलेली आहे, स्वतः बनवून, स्वतः गॅसवरती तवे ठेवून दोन्ही बाजूला, कारण चपात्या लाटल्यानंतर अशा एकावर एक ठेवल्यावरती त्या चपात्या चिटकू नयेत म्हणून 2 गॅसवरती तवे ठेवून ती भाजत होती. अशा पद्धतीने ती चपाती फुगल्यामुळे ती खूप खुश झाली होती. अशा पद्धतीने हळूहळू मी ही मुलीला शिकवत होते. त्याच्यानंतर भाजी कशी फोडणीला द्यायची, मी जवळ उभा राहून हे सगळं करून घेत होते तिच्याकडून. ही गवारीची भाजी तिने आज बनवली. त्यानंतर कुकर कशा पद्धतीने लावायचं, किती पाणी ठेवायचं, कसा लावायचा, हे मी तिला आज शिकवलं होतं. आणि हे ती बघा तिने स्वतः लावलेलं आहे कुकर. नंतर मी आंब्याचे असे गर काढून दिले आणि तिला सांगितलं की हे मिक्सरमधून बारीक करून घे. तिने थोडे थोडे करून असे आंब्याचे गर मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवले आणि मिक्सरला ते लावून घेतले आणि त्याचा तिने मस्त आमरस बनवला. अशा पद्धतीने तिने आमरस बनवली. खूप खुश झाली ती. त्याच्यानंतर ही अशी चपाती, भाजी आणि आमरस, डाळ, भात असं जेवण तिने तयार केलं. कसा वाटला माझा व्हिडिओ?